शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी ॲग्रिकॉस कुशाल सोनवणे. मी आलेलो आज सर्वात महत्त्वाचं भाऊ सांगा मी कुठे आहे आज? सावकी तालुका देवळा हं. जिल्हा नाशिक. देवळ्यामध्ये येतं का? हो देवळ्यामध्ये. माझ्याकडनं ते व्हिडिओमध्ये चुकलं मग हा, सटाणा बोललो मी. हा. तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचं आपण ज्या ठिकाणी आलेलो आहे आती व्हरायटी कोणती? ही आर्यमान आहे. आर्यमान आहे ना? हो आता तुमचं आलं भाऊबीजेचा दुसरा दिवस म्हणजे आज तुमची तारीख म्हटलं तर 24 ऑक्टोबर. 24 ऑक्टोबर. आत्ताच्या कंडिशनला फुलकडी स्टेजमध्ये प्लॉट आहे बरोबर आहे? हो याच्या आधी पण तुम्ही मार्गदर्शन घेतलं होतं हो. आणि आता ते रिझल्ट पाहूनच तुम्ही हा प्लॉट हा रजिस्टर प्लॉट केला. रजिस्टर तर केला. आताचा जर प्लॉट बघितला आपण तर याला मल्चिंग पेपर केलाय. नाही मल्चिंग विदाउट मल्चिंग आहे. विदाऊट मल्चिंग पेपर हो आहे. अशा कंडिशनला जर बघितलं आपण तर प्लॉटची परिस्थिती काय? परिस्थिती एकदम छान आहे. बरोबर आहे. हो रिझल्ट कसे मिळाले? रिझल्ट पण छान मिळाले. किट जे काही तुम्ही फॉलो केलं हो त्याच्यामध्ये तुम्हाला दिवसेंदिवस प्लॉटमध्ये चमत्काराला हो नमस्कार. हो नक्कीच. 100% 100% फुटवा कसा झाला? फुटवा पण जोरात झाला. आता फुलकळी सेटिंग एकदम 2 दिवसापूर्वी काही दिसत नसेल नाही एवढी. नाही काहीच नव्हती. आता एकदम फुल म्हणजे फुल दिसत असेल हो बरोबर आहे? आता यंदा फुल भरपूर दिसते. बरोबर आहे. सर्वात महत्त्वाचा आपला मोबाईल नंबर सांगा बरं. 9860 हं. 79 88 56. 8856. जे काही तुम्ही मार्गदर्शन घेतल्यानंतर जे काही तुम्हाला रिझल्ट मिळाले आणि जो काही आज प्लॉट दिसतोय अशा परिस्थितीमध्ये एवढ्या पावसामध्ये या वर्षाचा पाऊस जास्त आहे. हो या वर्षाचा पाऊस जास्त ओपन आहे. प्लॉटला प्लॉट लागून गेला असता हो बरोबर आहे. हो आता मित्रांनो सर्वात महत्वाचं ही जर कंडिशन बघितली आपण तर जर यदा कदाचित ह्या प्लॉटला मार्गदर्शन नसतं किंवा काय म्हणतो आपण त्याला हा प्रकार आता दाखवतोय काका आपल्याला हा प्रकार 100% घडला असता मध्ये आतमध्ये कुठे जाणवतो आपल्याला. नाही कुठेच नाही. हे आता फक्त एखाद्या पावसामुळे पाणी साचलेलं होतं. प्लॉट काणी होता त्याच्यामुळे ते पानं लागले हा होते. पानं लागली ही हो. किरकोळ कारण हा गिअरवाचा प्रकार आहे हो. सर्वात महत्त्वाचा. ते पाण्यामुळे पाण्याला पानं लागले ते. बरोबर. सर्वात महत्वाचं मित्रांनो आता करायचं काय का एक हा जो काही व्हिडिओ बनवतो या प्लॉटवर तो प्रॉब्लेम नाही परंतु आता इथे 1-2 झाडांसाठी म्हणून मी इथं थांबलोय बघू शकतो तुम्ही वायराचं झाड दिसतंय व्हिडिओ हो मध्ये तेवढं तुम्ही बघू शकता. एखादच झाड असेल तेवढं. बरोबर हो आहे एक अर्ध दिसतंय पण बऱ्यापैकी शेतकऱ्यांचं झालं काय का जे काही प्लॉट आहे तो व्हायरसला बळी पडलेला आहे. आता त्यांनी करायचं काय तर सर्वात महत्वाचं फवारणी कोणकोणती घ्यायची कोणकोणती फवारणी घेतली म्हणजे प्लॉट एकदम क्लिअर राहील. आता व्हायरसची कंडिशन जर बघितली तर हा काही विचारून येणारा रोग नाही नाही किंवा मुळीतून होणारा रोग नाही किंवा अन्नद्रव्य झाड उचलत नाही ह्या काही दृष्टीने जे काही आपण म्हणतो निमॅटोड आले या सगळ्या गोष्टींना जर अनुभव घेतो व्हायरस अवलंबून आहे. पांढऱ्या माशीसाठी किती बी हात मारा हो पहिला हात मारला पांढऱ्या माशीचा कव्हर मिळतो प्लॉट परत रिकव्हर होतं हो आणि परत पानांच्या वाट्या होतात. आता याच्यासाठी पहिला स्प्रे काय करायचा आणि ड्रिप ऍप्लिकेशन काय करायचं सर्वात महत्वाचं प्लॉटला एकरी 3 किलो फॉस्फरिक ऍसिड सोडून घ्यायचं. सोडल्यानंतर सर्वात महत्वाचं 05234 ही जी काही ग्रेड आहे आणि 1261 05234 3 किलो 1261 2 किलो एकरी द्यायचंय. त्यानंतर त्याच्यामध्ये जर जमलंच तुम्हाला तर इसाबियन अर्धा लिटर टाका किंवा नवरत्न गोल्ड 500 मिली टाका मित्रांनो. हे ऍप्लिकेशन दिल्यानंतर प्लॉटचा शेंडा चालू होईल नवीन झाडाला पानं निघतील ते काही व्हायरस राहणार नाही. पण ह्या कालावधीमध्ये जर बघितलं तर आपल्याला जे काही वरती शेंड्यावर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव जाणत असेल तर त्यासाठी तुम्हाला कृषी आर 303 हे जे काही प्रॉडक्ट आहे तर हे कृषी तज्ञ एस एस बायोटेकचं प्रॉडक्ट 200 लिटर पाण्यासाठी 250 मिली माणिक 100 ग्रॅम प्रति 200 लिटर पाण्यासाठी वापरायचंय तुम्हाला आणि त्यामध्ये नीम ऑइल वापरायचंय प्युअर नीम ऑइल वापरायचं आपल्याला 500 मिली. जबरदस्त असा रिझल्ट पानांच्या वाट्यांपासून मुक्तता आपल्याला मिळेल. परंतु यानंतर जे काही तुमचे दिवस चालणार आहे एक दिवस 2 दिवस 3 दिवस 4 दिवस 8 दिवस प्रत्येकी 8 दिवसाच्या गॅपने आपल्याला टाटाचं माणिक जे काही आहे ॲसिटामाप्राइड हा कंटेंट आपल्याला प्रत्येकी 8 दिवसाला फवारणीमध्ये घ्यायचा आहे आणि प्रत्येकी 15 दिवसाला फॉस्फरिक ऍसिड प्लॉटला खालून 1.5 किलो ते 3 किलो कंटिन्यू चालू द्यायचं आहे जेणेकरून प्लॉटमधील हा जो काही व्हायरस येणार आहे तो पूर्णपणे स्टॉप होईल. यानंतर आपल्याला द्यायचं आहे कॅल्शियम नायट्रेट एकरी 3 किलो बोरॉन 500 ग्रॅम ड्रिप ऍप्लिकेशन मधनं द्यायचं आहे. त्याच्या पुढचं ड्रिप करायचं आहे आपल्याला 42-47 द्यायचं एकरी आपल्याला 3 किलो. त्यानंतर त्याच्या पुढचं ऍप्लिकेशन करायचं 48-47 एकरी 3 किलो. मित्रांनो हा जो काही ऍप्लिकेशन गॅप राहील हा साधारण तुम्हाला 4-4 5-5 दिवसाचा ठेवायचा आहे. आता जर बघितलं वरून जे काही फवारणीचं शेड्यूल असणार आहे ते परिपूर्ण आपण देणारच आहे. जे काही ते किट आहे आता जे किटचे रिझल्ट तुम्ही बघितले तर ज्या काही कोणा कृषी दुकानदाराला किंवा नवीन युवा उद्योजक जो काही आता कृषी क्षेत्रात उतरतोय नवीन दुकान टाकतोय त्याला जर आमच्याकडनं ट्रेनिंग घेऊन आमचे प्रॉडक्ट त्या दुकानला ठेवायचे असतील किंवा नवीन दुकानदारांना किंवा जुन्या दुकानदारांना आमचे प्रॉडक्ट ठेवायचे असतील त्यांच्यासाठी आमचं खुलं दालन चालू झालेलं आहे. 100% तुम्ही आमच्या किटची ऑर्डर करून घ्या. ऑफिसला संपर्क करा परिपूर्ण प्रॉडक्ट ऑर्डर करा. खात्री गॅरंटी विश्वास फक्त कृषी तज्ञ शेती सल्लागार सदैव देत आले बरोबर आहे. हो बरोबर. मागच्या वेळेचा अनुभव हो आला म्हणूनच तुम्ही हा प्लॉट रजिस्टर केला बरोबर. आजचं त्याचं उत्तम उदाहरण असं आहे की प्लॉटची असलेली स्थिती एवढ्या पावसामध्ये साठाण्यामधला बी प्लॉट मी तुम्हाला दाखवला सकाळचा आणि हा बी प्लॉट तुम्हाला दाखवते. अतिशय सुंदर मार्गदर्शन केल्याचे फायदे अजून असे भरपूर प्लॉट आहे आपले परंतु प्रत्येकापर्यंत मला पोहोचणं शक्य नाहीये.
चॅनलच्या माध्यमातून किंवा इंस्टाग्रामच्या स्टोरीच्या माध्यमातून किंवा व्हॉट्सअपच्या स्टेटसच्या माध्यमातून आम्ही टाकत असतो. स्टाफचे नंबर सेव्ह करून घ्या, त्यांना हाय करा, जेणेकरून प्रत्येक स्टेटस तुम्हाला दिसेल. कदाचित तुमच्या गावात देखील आमच्याकडे प्लॉट असू शकतो, बरोबर आहे. हो आजपर्यंत तुम्ही माझे जेवढे बी स्टेटस बघितले, प्लॉट कसे होते? हो, एकच नंबर सर. एक नंबर राहतात, बरोबर आहे. एक नंबर फुटवा, फुलकळी, सेटिंग, काळोखीच्या बाबतीत नाद करायचाच नाही. कांदा प्लॉट असो, टोमॅटो असो, शिमला असो, कोणताही प्लॉट असो वेलवर्गीय, 100% मार्गदर्शन कृषी तज्ञ शेती सल्लागारचं घ्या. योग्य मार्गदर्शन, योग्य सल्ला हीच आमची ओळख आहे. धन्यवाद भाऊ, धन्यवाद. धन्यवाद.